इथे समोर आमच्या ना लग्नात आलं व्यक्तीचं इथे हिच्या पलीकडे आणि आम्ही आता उठलो गाड्याच्या नवीन मेंबर आहे ती काल आलेली आहे आणि ही कपड्यांच्या घड्या काढते सगळ्यांच्या कपड्यांच्या घड्या करायच्या कामाचे सो हाय गाईज आता आम्ही आंबोलीसाठी इथे थांबलेलो आहे तिथे ही आमची नवीन मेंबर इथं आणि आम्ही सगळे हे तिची जरा मस्त काढतोय प्रतिमा आणि एक्सपर्ट आहे त्यासाठी नमस्कार अशा रीतीने आम्ही तयार झालो आहे आणि आम्ही सगळ्यांनी साड्या नेसलो होतो सगळे नवरवेला घेऊन चाललो आहोत मंडपामध्ये सो तुम्ही पण या लग्नाला जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये फोटोशूट झालं होतं आता स्टेजवर हिची तयारी चालू होती स्वागत केलं छान अशा तऱ्हेने लग्न पार पडले आहे आणि आता आम्ही जेवायला आलो आहे चला आता म्हटलं साड्या नसले तरी फील झालीच पाहिजे सो हाला येत नव्हतं तरी सुद्धा हलवून कसं तरी एक स्टेप डान्सची केली रील केली म्हणजे टाकायला येईल पण काय बघून कसं तरी झालं करावं मैत्रिणीचा मन बघावं म्हणून मी केलं सगळं छान पद्धतीने लग्न पार पडलं आता चला म्हणलं जाऊया सो गाईज आम्हाला सोडायला एक गाडी येणार होती पण जरा तिथं प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्हाला आता चालत जायला लागत आहे आणि उन्हाच्या तड्याकानं इथं आम्हाला खूप त्रास होत आहे नको झाले तुम्ही बघू शकता पुढे आमचं काहीतरी थंड काहीतरी खावा 8 तासाचं आहे गाईज तुम्हाला थंड खायला काय आवडतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि इंस्टा पेजला सुद्धा फॉलो करा ओके आणि माझ्या मैत्रिणीला साक्षी ठेवायला तुम्ही गरिबीतनं वर काढावा अशी आमची इच्छा आहे गरिबीतनं वर काढावं व्हिडिओ करा गाईज आम्ही कुठेतरी महिनाभर स्वतःच नांदायला चालल्या तर आम्ही प्रत्येकीनं 2-2 बॅगा आणलेल्या आणि आता जाताना आम्हाला ते उचलणं झाले सो आता आम्ही ते आमच्या मित्रांच्या गाडीवर दिलेलं आहे आणि आम्ही आता मोकळा हात हलवत चाललेलो आहे यार खूप ऊन लागतंय तुम्ही बघू शकताय उन्हाचा तडाखा खूप त्यात एक अशी आमच्या याच्यात एक हे आहे मास्टरपीस आहे की त्यांनी साडीच काढलेली नाहीये त्यांना गरम होणे असला काही प्रकारचा लग्नात तुम्हाला मी सांगू इच्छिते की लग्नातले नवरदेव सातारचे होते तर ह्या मास्टरपीसनी त्यांच्या इकडच्या सगळ्या व्यक्तींची ओळख काढली असं सांगून की मी सातारची तुम्हाला ओळखत नाही का माझ्या भाषेवरून म्हणतात सातारची मैना त्या काकींना काय म्हणत्या साक्षी अहो तुम्हाला ओळखलं नाही का माझ्या भाषेवरून सातारची अशी करते मी नाही तर असं जाईल तिकडे ओळख काढली हिनं आवडतं बरं का जरा त्या व्यक्तीचा चेहरा तरी दाखवा जरा क्लोजअप मध्ये इकडे बघा ही परम सुंदरी कसं आहे परम सुंदरी चेहरा दाखवायला सुंदर मुलगी आहे ही प्लीज तिला सुद्धा ती पण इन्स्टाला आहे प्लीज तिला पण फॉलो करा आणि हायवेला आल्याला आम्हाला बस सापडली आम्ही पळत पळत गेलो गडबडीत आपल्या मुलांनी हात केला आणि आम्ही बसमध्ये बसलो आम्ही कर्नाटकी बसमधून आलेलो आहे आणि आम्हाला 100 रुपयाचा प्रत्येकीला चुना लागलेला आहे पूर्ण वाट लागलेली आहे आम्हाला एवढा फुकट प्रवास केला तेवढा सगळा उडलेला आहे हे बघा हे आमचे पैसे दिसतात तुम्हाला हे सगळे आमचे हे आमचेच पैसे आहेत बघा बघा मुले आहेत ना एक नंबरचा कंजूस मुले आहेत कंजूस पुढे करणारे मुली 100 रुपये तिकीट असून फक्त 50 रुपये देणारे मुली किडा 20,000चा किडा आहे
सांगितले दान दिसणं वादळे बघ चेपलं की. अरे राजे बघू लागलेलं नाही नको डोक्याला. बघू इकडे बघू. अगं लाल झालं मेकअप झालं काय हे बघ कसं झालं. सो हाय गाईज, हा बघा माझा अवतार आणि ही माझी ब्लॉग पार्टनर. मला खूप घेणं सपोर्ट केलं ह्याच्यामुळे तर मी फायनली ब्लॉग टाकायला सुरुवात केली. आणि ह्या माझ्या खिडक्या की बघ पेंगायच लागले इथूनच. कर्नाटकच्या बसमध्ये बसलोय आपण. एवढं पैसे दिले जरा एन्जॉय करायचं टाकून अशी पेंगत बसते. तो उपयोग नाही हो राहू. आम्ही दोघी तसं बसतो जरा स्वाद घेतो बसमधून जरा बाहेर डोकावून बघतो. हे आम्हाला सोडून चाललेले आहेत उजळी वाडी. बाय. बस तिकीटसाठी सारिकाने एक्स्ट्रा पैसे दिलेले त्यामुळे राजा सोडून चालली होती घरी. तर राजाने जन्मी हाऊस निघून गेला बिना पैसे देता. आणि ही श्रुती मी आणि श्रुती कोल्हापूरच्या बस स्टँडवरती आहे. बसची वाट बघते. त्यांना आता उसाचा रस घेतलाय. लय गरम झाले राव. ऊन खूप आहे. म्हटलं एक घोट घ्यावाच.